तर राजीनामा देणार नाही, राजीनामा देण्यासारखं घडलंय तरी काय, असा सवाल उपस्थित करत कृषी मंत्री कोकाटे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। रमी खेळतानाच्या व्हिडिओ संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। विरोधकांकडून माझ्या बदनामीचा कट टाकला जातोय असा आरोपही माणिकराव कोकाटे यांनी केला। माझी बदनामी करणाऱ्यांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असंही कोकाटे म्हणाले। रोहित पवार यांचे विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं सुद्धा कोकाटेंनी यावेळी म्हटलं। तुम्ही जो खुलासा केला स्किप करण्याचा, तर ते म्हणतात 42 सेकंद इतका वेळ कधी स्किप करण्यासाठी लागतो का? मला लागतो, त्याला नसेल लागते। जास्त हुशार आहे माझ्यापेक्षा, ते अत्यंत हुशार आहेत। ते जास्त हुशार असल्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम कमी आहे, मी कमी हुशार असल्यामुळे मला प्रॉब्लेम थोडा जास्त आहे। प्रश्न असा आहे, राजीनामा देण्यासारखं घडलं काय? राजीनामा देण्यासारखं घडलं काय? मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे? मी चोर केलेलं आहे? शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे? माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे? काय झालं काय असं? एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी, त्यांना तर मी कोर्टात खेचण्याची अब्रू नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे। मी आता माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौघांनाही लिखित पत्र देणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी। जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन।